नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण 11वी सहकार या विषयाचं पहिलं प्रकरण सहकाराचा अर्थ, व्याख्या, इतिहास, वैशिष्ट्य हे पहिलं जे प्रकरण आपण पहिल्या व्हिडिओपासून सुरू केलं त्यावरचा आजचा आपण त्या प्रकरणावर दुसरा व्हिडिओ तयार करून राहिलो. तर सहकार विषयाचं जे पहिलं प्रकरण आपण सुरू केलं होतं, सहकाराचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व, यावर आपण एक पहिला व्हिडिओ बघितला आहे. तो तर तुम्ही अभ्यासही केला असेल, पाहिलाही असेल. त्यामध्ये आपण सहकारी संस्थेचा अर्थ आणि इतिहास इथपर्यंत पहिल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं, याचा अभ्यास केला होता. त्यानंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सहकाराची वैशिष्ट्ये आणि महत्त्व पाहणार आहोत. तर या कोविड-19च्या परिस्थितीमुळे या वर्षीच्या सिलेबसमधून तुमचं हे पहिलं प्रकरण कमी करण्यात आलेलं आहे, परंतु तरीसुद्धा तुम्हाला माहिती होण्यासाठी आपण हे प्रकरणावर 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्यातला आजचा हा दुसरा व्हिडिओ, सहकाराचे वैशिष्ट्य आणि महत्त्व यावरचा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकाराची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण बघू. पहा, इथं दिलेले आहेत तुम्हाला सहकाराची वैशिष्ट्ये. फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ कोऑपरेशन. सहकारी चळवळीचं पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे. इथं 11 वैशिष्ट्य दिलेले आहेत, त्याचा आपण एक एक क्रमाक्रमाने अभ्यास करू. पहिलं वैशिष्ट्य आहे सहकार चळवळीचं, व्यक्तींचं संघटन. व्यक्तींचं संघटन म्हणजे कमीत कमी 10 व्यक्ती, कुटुंबातील किमान 10 व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्थेची स्थापना करू शकतात. इथं दिलेलं आहे की समाजातील व्यक्तींचे उत्पन्न हे मर्यादित असते. अनेक व्यक्तींचं, काहीच व्यक्ती असे असतात मूठभर जे श्रीमंत असतात, बाकीच्या व्यक्तींचं उत्पन्न कसं असते, मर्यादित असते. म्हणजे हे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात आणि त्यांना सामूहिकरित्या काही गरजा भागविण्यासाठी एकत्र यावं लागतं आणि सहकारी संस्थेची स्थापना करावी लागते. प्रत्येकजण सर्वांसाठी आणि सर्वजण प्रत्येकासाठी काम करत असतात. सर्व सभासद हे संस्थेचे मालक असतात आणि सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा असतो. सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा असतो. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्ती एकत्र येणं आवश्यक असतात. तर अशा पद्धतीचं व्यक्तींचं संघटन हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या सहकाराचं आहे. सहकारामध्ये व्यक्तींचं संघटन आवश्यक असते. कमीत कमी 10 व्यक्ती अल्प उत्पन्न गटातील एकत्र येऊन समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहकारी संस्था स्थापन करू शकतात. सहकाराचं ब्रीदवाक्य आहे, प्रत्येकजण सर्वांसाठी, सर्वजण प्रत्येकासाठी. आणि या सहकारी संस्थेमधील प्रत्येक सभासद हा सहकारी संस्थेचा काय असतो, मालक असतो. तर अशा पद्धतीनं पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्तींचं संघटन. दुसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे ऐच्छिक संघटन. सहकारी संस्थेचे जे एकत्रित येणारे जे सभासद असतात, जसं पहिल्या वैशिष्ट्यामध्ये पाहिलं आपण की कमीत कमी 10 व्यक्ती एकत्र येतात. तर हे 10ही व्यक्ती स्वतःच्या इच्छेने एकत्र आलेले असतात. म्हणजे सहकारी संस्थेचं सभासदत्व हे ऐच्छिक असते. जात, धर्म, पंथ, लिंग, आर्थिक परिस्थिती याचा विचार सहकारी संस्थेमध्ये केला जात नाही. आणि सभासद होण्यासाठी किंवा सभासद रद्द करण्यासाठी कोणत्याही व्यक्तींवर सक्ती केली जात नाही. सभासद होणे अगर न होणे हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित व्यक्तीस असतो. म्हणून सहकारी संस्थेचं संघटन हे ऐच्छिक असते असं म्हटलं जाते. एक दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य पाहायचं आहे सहकाराचं समान उद्दिष्ट. सहकारी संस्थेमध्ये जे एकत्र येणारे व्यक्ती असतात त्या सर्वांचे उद्दिष्ट हे समान असलं पाहिजे. म्हणजे एकसमानच असते तरच ते लोक एकत्र येऊ शकतात. वेगवेगळ्या गरजा असणारे लोक एकत्र येऊ शकत नाहीत. समान गरजा असणारे व्यक्ती आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. उदाहरणसुद्धा मी याच्या अगोदरही तुम्हाला दिलं की घराची गरज असणारे व्यक्ती एकत्र येऊन गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करतात. म्हणजे घर बांधणी हे एक समान उद्दिष्ट असते एकत्र येणाऱ्या लोकांचं. समान उद्दिष्ट हे सुद्धा एक सहकाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. चौथं वैशिष्ट्य दिलेलं आहे सहकाराचं लोकशाही संघटन. सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे आणि सहकारात भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्व दिलं जातं. सभासदांचे भांडवल कमी किंवा जास्त असलं तरी प्रत्येक व्यक्तीला एकच मत देण्याचा अधिकार असतो. एक व्यक्ती एक मत या तत्त्वाचा अवलंब लोकशाहीमध्ये केला जातो
आणि सभासदांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात, ज्याला आपण संचालक मंडळ म्हणतो, त्या संचालक मंडळाकडून सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीनं चालवला जातो आणि लोकशाही कारभार हा सहकाराचा गाभा आहे. म्हणजे सहकारी संस्थेचं जे मॅनेजमेंट आहे, जो कारभार चालविला जातो, हा सर्वांशी विचारविनिमय करून सभासदांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचे मत नोंदवूनच लोकशाही पद्धतीनं चालविला जातो. तर लोकशाही संघटने चौथं वैशिष्ट्य आहे. पाचवं वैशिष्ट्य दिलेलं आहे सहकाराचं समानता. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सहकारी संस्थेमध्ये जे एकत्र येणारे व्यक्ती असतात ते जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, आर्थिक परिस्थिती, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी विचारात घेतल्या जात नाही. तो श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे हेही लक्षात घेतलं जात नाही. तर समान दर्जा, समान हक्क व अधिकार असतात सर्वच सभासदांना. म्हणूनच समानता हा सहकाराचा पाया मानला जातो. तर हे एक वैशिष्ट्य आहे समानता. कोणतेही जात, धर्म, पंथ असं भेदभाव केला जात नाही. सहावं वैशिष्ट्य आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे एकत्रीकरण. सहकार चळवळीमध्ये जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, म्हणजे कमी उत्पन्न गटातील लोक आहेत, त्यांचे एकत्रीकरण करून सहकारी संस्था स्थापन केल्या जातात. म्हणजे दुर्बल व्यक्ती सहकारी संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन आपली शक्ती वाढवू शकतात. संघशक्ती निर्माण झालेली असते आणि सहकारी संस्थेमुळे आर्थिक दुर्बल घटक हे भांडवलदार, व्यापारी, दलाल यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक शोषण व पिळवणुकीला सामूहिकपणे प्रतिकार करू शकतात. म्हणूनच सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींचे संघटन आहे. अशा पद्धतीनं हे एक सहावं वैशिष्ट्य दिलेलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं एकत्रीकरण. सातवं वैशिष्ट्य दिलेलं आहे सेवा उद्देश. प्रत्येक सहकारी संस्थेचा उद्देश हा सेवा देण्याचा असतो. दिलेलं असते की सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश आपल्या सभासदांना सेवा देणे हा असतो. नफा मिळविणे हा त्यांचा गौण उद्देश असतो. प्रत्येक सहकारी संस्था थोड्याफार प्रमाणात नफा मिळवितात, परंतु मुख्य उद्देश असतो सहकारी संस्थेचा सेवा देणे. व्यवस्थापन खर्च भागेल इतकाच नफा सहकारी संस्थेला मिळवावा लागतो. किमान खर्चात चांगली सेवा उपलब्ध यावी या अपेक्षेने संस्थेचे कार्य चालते आणि संस्थेला आर्थिकदृष्ट्या व्यवहारातून झालेला नफा देखील चांगल्या सेवा देण्याकरता उपयोगात आणला जातो. म्हणजे नफ्याला स्थान नाही सहकारी संस्थेमध्ये, सेवा देणे हा मुख्य उद्देश असतो. हे एक वैशिष्ट्य आहे सहकारी संस्थेचं. आठवं वैशिष्ट्य आहे सहकार चळवळीचं परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य. म्हणजे एकमेका मदत सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ यानुसार सभासद स्वतःच्या आर्थिक हित आणि विकास एकमेकांच्या मदतीने पूर्ण करून घेतात. उदाहरणसुद्धा दिलेलं आहे इथं की कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था असतील तर प्रत्येक सभासदाकडून दरमहा ठराविक वर्गणी गोळा केली जाते आणि त्यातून गरजू सभासदाला कमी व्याजदरानं कर्ज दिलं जाते. सुलभ हप्त्याने परतफेड केली जाते आणि तारणाशिवाय कर्ज मिळाल्याने सभासदाचा फायदा होतो. असे कर्ज अन्य सभासदांनी एका सभासदाला केलेली आर्थिक मदतच असते. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या समाजातील व्यक्ती आपसांमध्ये मदत करत असतो, उसने पैसे देत असतो, त्यानुसारच एकमेकांना मदत करणे म्हणजे एक संस्था उघडून त्यामध्ये आपल्या जवळची शिल्लक रक्कम जमा करणे आणि गरजू व्यक्तींना कर्ज म्हणून उपलब्ध करून देणे. म्हणजे परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य हे सुद्धा एक सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे. नववं वैशिष्ट्य दिलेलं आहे मध्यस्थांचे उच्चाटन. मध्यस्थ म्हणजे जो एक एजंट असतो, कमिशन एजंट असतो किंवा दलाल असतो, त्यांचं उच्चाटन या सहकार चळवळीमध्ये झालेलं आहे. आपण पाहतो की आर्थिक व्यवहारामध्ये अनेक मध्यस्थ असतात. असे मध्यस्थ सहकारी संस्थेमध्ये नसतात, कारण मध्यस्थांकडून व्यवहारांमध्ये नफा घेतला जातो. कारण कोणताही व्यक्ती मध्यस्थीचं काम करतो, दलालीचं काम करतो, तर तो आपलं कमिशन घेतच असतो आणि अशामुळे काय होते, वस्तूंच्या किमती वाढतात. तसेच मालात भेसळ, कमी वजनमाप, फसवणूक आदी अनिष्ट व्यापारी प्रथांचासुद्धा हे दलाल वापर करतात. घाऊक व्यापारी व दलाल यासारख्या मध्यस्थांच्या साखळीतून सभासदांचे व ग्राहकांचे आर्थिक शोषण आणि पिळवणूक केली जाते. परंतु सहकारी संस्था मात्र थेट उत्पादकाकडून वस्तू खरेदी करून सभासदांना व ग्राहकांना पुरवितात. त्यामुळे मध्यस्थांचे उच्चाटन होऊन सभासदांना कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध होतात. म्हणून मध्यस्थांचे उच्चाटन हे सहकाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानलं जाते. तर अशा पद्धतीनं मध्यस्थांचे उच्चाटन हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सहकारी चळवळीचं आहे.
10वं वैशिष्ट्य दिलेलं आहे आर्थिक व सामाजिक चळवळ. सहकारी चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक आहे, की आर्थिक दुर्बल घटक आणि आपल्या दुर्बलतेवर मात करून स्वतःचा विकास साधण्याकरता एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. सहकारी संस्थांची जितकी वाढ आणि प्रगती होईल तितक्या प्रमाणात भांडवलदार, कारखानदार आणि व्यापारी वर्गाकडून होणारी समाजाची पिळवणूक व आर्थिक शोषण थांबेल. त्यातून श्रीमंत व गरीब यातील दरी कमी होऊन समाजातील आर्थिक समानता निर्माण स्थापन होण्यास मदत होईल. ज्याप्रमाणे आपण इंग्लंडचा इतिहास पाहिला होता सहकार चळवळीचा, त्यामध्ये आर्थिक विषमता निर्माण झाली होती, परंतु सहकार चळवळ जेव्हापासून सुरू झाली त्यामुळे आर्थिक समानता निर्माण होण्यास मदत झाली आहे. म्हणजे एक प्रकारे श्रीमंत आणि गरीब यांची दरी कमी होण्यास मदत होते. सहकारी संस्थांमुळे समाजातील दुर्बल घटक भांडवलदारांविरुद्ध यशस्वीपणे लढा देतात. जितक्या प्रमाणात सहकारी संस्थेची वाढ होईल तितक्या प्रमाणात समाजात समतेवर आधारित समाजरचना तयार होईल. जलद गतीने सामाजिक परिवर्तन घडेल. यासाठी सहकार चळवळीचे स्वावलंबन, नैतिक विकास, प्रामाणिकपणा यांना महत्त्व दिले जातं. म्हणून सहकार हे एक आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचे साधन मानलं जाते. कारण समाजात जर परिवर्तन करायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागत असतो, आहे ना. म्हणून गरीब श्रीमंत यामधील जर दरी जर कमी करायची असेल तर त्यासाठी सहकार चळवळ हा एक अत्यंत चांगला, साधा, सोपा उपाय त्यावर मिळालेला आहे. म्हणून सहकारी चळवळीला आर्थिक आणि सामाजिक चळवळसुद्धा म्हटलं जाते. आणि 11वं वैशिष्ट्य आहे व्यवसाय संघटन प्रकार. सहकारी संस्था जरी आपण पाहिलं याच्या अगोदरच्या वैशिष्ट्यामध्ये की सहकारी संस्था ह्या सेवा देण्यासाठी स्थापन होतात, परंतु इतर व्यवसाय ज्याप्रमाणे नफा घेतात, इतर व्यवसाय जसे आपला व्यवसाय सांभाळतात, त्याप्रमाणे सहकारी संस्थासुद्धा एक व्यापार संघटन प्रकारच आहे. तीसुद्धा थोड्याफार प्रमाणात नफा मिळवतच असते. सहकार चळवळ सुरू होण्यापूर्वी व्यवसाय क्षेत्रामध्ये एकल व्यापारी, भागीदारी असे व्यवसाय संघटन प्रकार प्रचलित होते. हे आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासलं. एकल व्यापार म्हणजे काय? एका व्यक्तीने चालविलेला व्यवसाय. भागीदारी म्हणजे 2पेक्षा जास्त व्यक्तींनी सुरू केलेले संघटन. तर कालांतराने कंपन्या अस्तित्वात आल्या आणि संघटना नफा मिळविण्याच्या मुख्य हेतूने काम करतात. तसेच भांडवल या घटकांनाच याच्यात प्राधान्य दिलं जातं. परंतु सहकारी संस्था व्यावसायिक संघटन प्रकाराप्रमाणेच व्यवसाय करणारी एक संघटना आहे, परंतु तिचा हेतू नफा मिळविणे हा नसून सेवा देणे, सभासदांचे हित जोपासणे हा असतो. अशा पद्धतीनं व्यापार आणि सहकारी संस्था यांच्यामध्ये फरक आहे. सहकारी संस्थासुद्धा एक संघटन, व्यवसाय संघटनच आहे. हेच एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीनं सहकार चळवळीचे वैशिष्ट्य जे 11 मुद्दे आपण अभ्यासले ते 11 मुद्द्यावरून तुमच्या लक्षात येईल की सहकार चळवळीचे काय वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आपल्याला सहकाराचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ कॉपरेशन. सहकार का महत्त्वाचा आहे, सहकारी संस्था का महत्त्वाच्या आहेत. तर पहिला दिलेला आहे एकसंघ समाजाची निर्मिती. कारण आपण पाहिलं की समानता सहकाराचा पाया आहे. धर्म, जात, पंथ, वर्ण, लिंग याचा कोणताही भेदभाव केला जात नाही आणि असा जिथं भेदभाव होत नाही तिथं एकसंघ समाज निर्माण होण्यास मदत होते. बंधुता, सलोखा, सामंजस्य वाढते आणि एकसंघ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. त्यासाठी सहकार चळवळीची आवश्यकता आहे. म्हणून सहकाराचं महत्त्व सांगितलेलं आहे. दुसरं महत्त्व सांगितलेलं आहे सहकाराचं शेती क्षेत्राचा विकास. सहकारी संस्था ह्या शक्यतो ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सहकारी संस्था सुरू झाल्या होत्या आणि ह्या सहकारी संस्था शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कीटकनाशके, विद्युत पंप, पाईपलाईन, अवजारे इत्यादी खरेदी करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करतात आणि त्यामुळे शेती उत्पादन वाढते. परिणामी शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते. कारण पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावं लागत असे, परंतु सहकारी संस्था, बँका सुरू झाल्यामुळे काय झालेलं आहे, शेती क्षेत्राचा विकास झालेला आहे. चौथं महत्त्व सांगितलेलं आहे सहकारी चळवळीचं औद्योगिक विकास. ज्या प्रमाणात सहकारी क्षेत्राला सहकारी संस्था किंवा बँका कर्ज पुरवठा करतात
त्याच पद्धतीनं कारागीर, लघु उद्योग, कुटीर उद्योग यांनासुद्धा सहकारी संस्था कच्चा माल खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करतात, मालाची विक्री करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शेतीवर आधारित जे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगांचासुद्धा विकास व्हायला मदत होते. जसं सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, तेलगिरण्या इत्यादी प्रक्रिया सहकारी संस्था आहेत. या संस्थांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळते, कारण कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील औद्योगिक विकासावर अवलंबून असतो. तर हा औद्योगिक विकाससुद्धा सहकारामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. 5वं महत्त्व सांगितलेलं आहे रोजगार निर्मिती. सहकार वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग निर्माण झाल्यामुळे तेथील त्या क्षेत्रातील लोकांना, जसं समजा साखर कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, तेलगिरण्या आहेत इत्यादीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होतो. याशिवाय शेतमजूर, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, अन्य सेवा पुरविणारे व्यावसायिक यांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होतो. मग कोणत्याही संस्थेत दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज असते. अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थेच्या स्थापनेमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. रोजगाराच्या संधीत वाढ होते, म्हणजे एक प्रकारे रोजगाराची निर्मितीच होते वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन झाल्यामुळे. तर हे एक महत्त्व आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व दिलेलं आहे सहकाराचं मक्तेदारीवर नियंत्रण. आता मक्तेदारी म्हणजे काय, तर तुम्ही अर्थशास्त्रात शिकले असाल तर किंवा यावर्षी शिकणार आहात 11वी वर्गामध्ये की मक्तेदारी म्हणजे काय. तर मक्तेदारी म्हणजे वस्तूचा भाव ठरविणारा जो विक्रेता असतो तो आपल्या वस्तूचे भाव वाढवतच जात असतो. तर परंतु सहकारी संस्थांमध्ये अशा मक्तेदारीला स्थान नसते. पहा इथं दिलेलं आहे, ग्रामीण भागामध्ये सावकार शेतकऱ्यांना भरमसाठ व्याजदराने कर्जपुरवठा करत होते पूर्वी. सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेमुळे सावकारांची कर्ज पुरवठ्यातील मक्तेदारी कमी होण्यास मदत झाली. सहकारी ग्राहक संस्थेमुळे वस्तू वितरणातील मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांची मक्तेदारी कमी झाली आणि मक्तेदारीच्या दुष्परिणामांपासून ग्राहकांचे संरक्षण होण्यास मदत होते. अशा रीतीने सहकारी संस्था मक्तेदारीवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे पूर्वीच्या काळी सहकारी संस्था नसल्यामुळे सावकार मनमानी करत होते ना, जास्त व्याजदराने कर्ज देत होते, किंवा वस्तू वितरण म्हणजे वस्तू विकणाऱ्या सहकारी संस्था, जसे आपण विपणन सहकारी संस्था ज्याला म्हणतो, त्या नव्हत्या. त्यामुळे दलाल मध्यस्थ हे व्यक्ती काय करत होते, जास्त एजंट कमिशन आकारत होते. तर ही सुद्धा मक्तेदारी सहकारी संस्थांमुळे कमी झालेली आहे. पुढचा महत्त्व दिलेला आहे स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होते. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा असं वाटते की सहकारी संस्थेमुळे आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून संघटन, व्यवस्थापन, कौशल्य इत्यादी गुणांचा विकास निर्माण होतो आणि यातूनच सभासदांना स्वसामर्थ्याची जाणीव होते. म्हणजे आपणसुद्धा काहीतरी करू शकतो अशी जाणीव आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना होते, सभासदांना होते. हे एक सहकारी संस्थेचं महत्त्व आहे. त्यानंतर दिलेलं आहे नफ्याचे न्याय्य वाटप. सहकारी संस्था पहिली गोष्ट म्हणजे नफा तर घेतच नाही, परंतु झालेला नफासुद्धा सहकारी संस्था सभासदांमध्ये वाटून दिला जातो, किंवा आधिक्य ज्याला म्हणतो आपण. वर्षाच्या शेवटी खर्च वजा जाता जो काही पैसा शिल्लक राहील तो पैसा सभासदांना वाटून दिला जातो, त्याला लाभांश असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं नफ्याचे वाटपसुद्धा न्याय्य पद्धतीनंच सहकारी संस्थेमध्ये केलं जाते. आणि हे कोण्या पद्धतीनं केलं जाते, भांडवलाच्या प्रमाणात व सभासदांनी संस्थेशी केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात केलं जातं. शिल्लक राहिलेला पैसा सभासदांनी जे काही संस्थेशी व्यवहार केला असेल आणि भांडवल ठेवलं असेल त्याच्या प्रमाणात नफ्याचे न्याय्य वाटप केला जातो. म्हणजे कितीही श्रीमंत व्यक्ती असेल किंवा जास्त भाग खरेदी केले असतील म्हणून त्याला जास्त लाभांश आणि कमी भाग खरेदी केली असतील म्हणून त्याला कमी लाभांश, असा लाभांशाचा वाटप केला जात नाही. तर नफ्याचे न्याय्य पद्धतीनं वाटप केलं जाते संस्थेशी आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात. 8वं महत्त्व सांगितलेलं आहे मध्यस्थांचे उच्चाटन. सहकारी संस्था मालाची खरेदी विक्री करताना कोणताही मध्यस्थ किंवा दलाल ठेवत नाही. डायरेक्ट ग्राहकांना थेट उत्पादकांकडून माल खरेदी करतात आणि ग्राहकांना विकतात. म्हणजे या कोणत्याही कामामध्ये मध्यस्थ
नसतो. त्यामुळे एक मध्यस्थाची जी साखळी असते ती साखळी नष्ट होण्यास मदत होते. हा एक फायदा सांगितलेला आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की मध्यस्थ नसल्यामुळे वस्तूच्या किमती कमी होतात. म्हणजे त्यांचा वाटा, त्यांचा हिस्सा कमी झाल्यामुळे नफ्यातील तुलनेने वाजवी किमतीत ग्राहकांना वस्तू मिळणं शक्य होते. भेसळ, नफेखोरी, आर्थिक शोषण या अनिष्ट ज्या प्रवृत्ती आहेत त्यावर सुद्धा नियंत्रण मिळणं शक्य होते. त्याला पायबंद बसतो. तर अशा पद्धतीनं सहकाराचा फायदा मिळतो. महत्त्व सांगितलेलं आहे. 9वं महत्त्व आहे खरेदी शक्तीत वाढ होते. सहकारी संस्था सभासदांना, ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा वाजवी किमतीत करतात. वाजवी किमतीत वस्तू मिळाल्याने पैशाची बचत होते आणि त्यामुळे सभासदांची खरेदी शक्ती वाढते. साहजिकच आहे की समजा पूर्वीच्या काळी सहकारी संस्था जर नसेल तर 100 रुपयाला एक वस्तू मिळत असेल, परंतु तीच जर वस्तू सहकारी संस्थेतून आपल्याला 80 रुपयाला मिळत असेल तर ग्राहकाचा 20 रुपयाचा फायदा होईल ना. तर हे 20 रुपये इतर ठिकाणी ग्राहक खर्च करू शकतो. त्यामुळे त्यांची खरेदी शक्ती वाढते असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं महत्त्व दिलेलं आहे लोकशाही शिक्षण. आपण पाहिलं होतं की सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालतो आणि सभासदांना, ग्राहकांनासुद्धा लोकशाहीचे धडे दिले जातात की कशा पद्धतीनं सर्वानुमते निर्णय घेतले जातात. एक व्यक्ती एक मत या नियमाद्वारे किंवा लोकशाही तत्त्वप्रणालीद्वारे व्यवस्थापन पद्धती चालविली जाते. सरकारातून लोकांना लोकशाहीचं शिक्षण मिळते आणि त्यामुळे देशातील लोकशाही बळकट होण्यास मदत होते. ज्या सहकारी संस्थेमध्ये लोकशाही तत्त्वाचं पालन करताना देशातील लोकशाही कशा पद्धतीनं आपल्याला बळकट करता येईल त्याचं ज्ञानसुद्धा लोकांना, सभासदांना, समाजातील लोकांना मिळते. अशा पद्धतीनं लोकशाही शिक्षण मिळण्याससुद्धा मदत होते. तर हे 10 मुद्दे सहकारी चळवळीचं महत्त्व म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. तर या प्रकरणातले या व्हिडिओ क्रमांक 2मध्ये आपण 2 मुद्दे अभ्यासले. एक म्हणजे सहकाराचं वैशिष्ट्य आणि दुसरं सहकाराचं महत्त्व. या ठिकाणी एक कृती दिलेली आहे इथे तुम्हाला. सहकारी संस्थांमुळे रोजगार निर्मिती होण्यास मदत होते. याविषयी तुमच्या शिक्षकांसोबत चर्चा करा. तर आता चर्चा होणं शक्य नाही या कोविड-19च्या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष, परंतु अप्रत्यक्षरित्या आपण चर्चा करू शकतो. व्हॉट्सअप ग्रुपवर आपण एकमेकांना प्रश्न विचारून किंवा माहिती घेऊन चर्चा करू शकतो. तर अशा पद्धतीनं जी चर्चा तुम्ही विद्यार्थी मित्रांसोबत माझ्यासोबत करणार आहे ती एका वहीच्या पेजवर लिहून मला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायची आहे माझ्या व्हॉट्सअप नंबरवर, की सहकारी संस्थेमुळे कशा पद्धतीनं रोजगारात वाढ होते, कशा रोजगारीच्या संधी निर्माण होतात, हे तुम्हाला याच्यावर चर्चा करायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण पहिलं प्रकरण शिकलो, सहकाराचा अर्थ. पहिलं प्रकरण आपण शिकलो सहकाराचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व. यातला बराचसा भाग यावर्षीच्या परीक्षांमध्ये तुम्हाला प्रश्नांसाठी विचारात घेतला जाणार नाही, परंतु तुमचा अभ्यास होण्यासाठी हे प्रकरण सहकाराचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण या प्रकरणावर व्हिडिओ क्रमांक 1 आणि व्हिडिओ क्रमांक 2 असे 2 महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार केलेले आहेत. तर ते तुम्ही नक्की ऐकायचं आहेत. त्यावर आधारित गृहपाठ सोडवायचा आहे आणि आवडला असेल तर सबस्क्राईब केलं पाहिजे चॅनलला, लाईक केलं पाहिजे आणि शेअर करायला विसरलं नाही पाहिजे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.